ज्यांच्याजवळ बायबल आहे त्यांनी मत्तईचं शुभ वर्तमान अध्याय 18 वचन 21 आणि 22 पाहायचं आहे। तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या वचनामध्ये प्रभू येशूचा प्रथम शिष्य म्हणजे पेत्र प्रभूला प्रश्न करत आहे की माझ्या भावाने माझा किती वेळा अपराध केल्यानंतर मी त्याला क्षमा केली पाहिजे। ह्यावर प्रभू येशू पेत्राला उत्तर देतोय की पेत्राने अगोदर त्याला प्रश्न केला येशूला की मी त्याला 7 वेळा क्षमा केली पाहिजे का? माझ्या भावाला मी 7 वेळा क्षमा करावी का? तेव्हा येशू म्हणाला, 7 वेळा असं मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा तू त्याला क्षमा कर। 7च्या 70 वेळा म्हणजे नेहमीच तो आपल्या भावाला क्षमा कर। हालेलुया, 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 हालेलुया। 7 आणि 70 ह्यांचा जर गुणाकार केला तर 490 अशी संख्या येते। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणजे केवळ 490 वेळाच आपण आपल्या भावाला क्षमा केली पाहिजे असंही याचा अर्थ होत नाही। आणि पेत्राने प्रभू येशूला हा जो प्रश्न केलेला आहे तो कोणत्या वैराला क्षमा करण्याविषयी प्रश्न केलेला नाही आहे, तर भावाला क्षमा करण्याविषयी प्रश्न केलेला आहे। आपण जेव्हा प्रभू येशूकडे पहिल्यांदा येतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपली पापं असतात आणि आपले वैरी पण भरपूर असतात। आपल्याला ज्ञान नसते की आपण आपल्या जीवनामध्ये पापामध्ये का अडकलेलो आहोत आणि ह्याच्यातून आपण बाहेर का येऊ शकत नाही। परंतु जेव्हा आपण प्रभू येशूकडे येतो तेव्हा आपल्याला आपल्या पापांची पण जाणीव होते आणि हे पण आपल्याला कळते की आपल्याला कुणाला तरी क्षमा करायची गरज असते। आणि असा एक माणूस नसतो की ज्याच्या जीवनामध्ये वैरी नसतो, परंतु प्रभू येशूकडे आल्यानंतर आपण आपल्या वैऱ्यांना क्षमा करतो। मग त्यानंतर जेव्हा आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवून चालायला लागतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये वैरी येत नाहीत का? आपल्या जीवनामध्ये कोणी शत्रू म्हणून येत नाहीत का? पेत्र हा येशूचा प्रथम शिष्य आणि प्रभू येशूबरोबर तो सेवा कार्य करत होता आणि प्रभू येशूबरोबर सेवा कार्य करत असताना दुसरी पण लोकं त्याच्याबरोबर होती, जसा याकोब, योहान, अंद्रिया हा पेत्राचा सख्खा भाऊ आणि अजून दुसरे शिष्य फिलिप, बर्थलमै, मत्तई जकातदार अशी लोक येशूबरोबर जे 12 शिष्य म्हणून बायबल म्हणतं की ते येशूबरोबर होते। आणि पेत्र हा जो प्रश्न विचारतोय तो कोणा वैऱ्यासाठी विचारत नाही की मी वैऱ्याला किती क्षमा करू, तर येशू हा प्रश्न तो ज्यांच्याबरोबर राहत होता, ज्या सेवा कार्यात येशूबरोबर तो सेवा करत होता आणि त्या येशूबरोबर राहत असताना जे लोक त्याच्याबरोबर काम करत होते, सेवा करत होते, त्यांच्याविषयी तो प्रश्न येशूला विचारतोय। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, भाऊ म्हणजे कोण? जेव्हा आपण अज्ञानामध्ये होतो तेव्हा आपल्याला भाऊ कोण, बहीण कोण ह्याचं ज्ञान फक्त एवढंच होतं की जे माझे सख्खे भाऊ, सख्ख्या बहिणी तेच माझे सख्खे भाऊ आणि बहिणी। परंतु बाकीच्यांना आम्ही भाऊ बहिणी म्हणून समजत नव्हतो, मानत नव्हतो। परंतु आता येशूकडे आल्यानंतर आपल्याला हे खरं ज्ञान मिळालेलं आहे की माझ्या सहवासात येणारा, मग मी कुठेही जावो, कुठेही राहो, घरी असो की घराच्या बाहेर असो, कुठेही असो, जो माझ्या सहवासात येतो
तो माझा भाऊ आणि माझी बहीण आहे, कारण आपण सगळेजण त्या एकाच देवाची लेकरे आहोत, हे सत्य आपल्याला कळालेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे सत्य आपल्याला कळालेलं आहे. आणि मग आपण ह्या सत्यामध्ये जेव्हा चालायला सुरुवात करतो माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये अशी काही माणसं जी आपल्याबरोबर नेहमी राहतात. नेहमी हे वचन फक्त सेवा कार्यापुरती मर्यादित नाही आहे. पेत्राने हा येशूला प्रश्न विचारला म्हणजे फक्त हे सेवा कार्यापुरती मर्यादित नाही आहे, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे कुटुंबासाठी सुद्धा आहे वचन. तुम्ही जर देवाचं काम करता, देवाची सेवा करता, देवाच्या घरामध्ये आहात, जिथे देवाची माणसं आहेत, ज्यांच्यावर तुम्ही राहता रात्रंदिवस, त्यांच्यावर तुम्हाला राहावं लागतं, तुम्ही त्यांच्यावर खाणं पिणं करता, असे देवाची लोक, देवाच्या घरात राहणारी लोक. परंतु जर तुम्ही कुटुंबात राहता, तर कुटुंबामध्ये तुमची बायको आहे, तुमचा नवरा आहे, तुमची मुलं आहेत आणि पुढे जाऊन तुमचे शेजारी, अशी माणसं ज्यांच्याबरोबर आम्ही रात्रंदिवस राहतो, रात्रंदिवस आम्ही त्यांच्यावर राहतो, त्यांच्यावर आमचा व्यवहार सुरू असतो, आमचं बोलणं चालणं चालू असतं. अशी माणसं ज्यांच्यावर आम्ही नेहमी राहत असतो. आणि जेव्हा आम्ही हा प्रवास करत असतो आणि विशेषतः येशूकडे आल्यानंतर हा प्रवास करत असताना ह्याच माणसांकडून, आपल्याच घरच्या माणसांकडून किंवा आपल्या शेजाऱ्यांकडून किंवा आपण जर देवाचं कार्य करत आहोत तर देवाच्याच लोकांकडून आपल्याला कधीतरी त्रासही होतो. कोणीतरी आपलं हृदय दुखावतं, कोणीतरी आपल्याला ठेच लागेल असं आपल्याशी कोणीतरी वागतं, आपलं मन दुखावतं. आणि जे आपण येशूवर विश्वास ठेवणारे आहोत, आपल्या घरातली माणसं ज्यांना कदाचित येशूची खरी ओळख नसेल, येशूला ते अर्ध ओळखत असतील किंवा ओळखतच नसतील, मग अशांविषयी तर आपल्या मनामध्ये अजून एक किळस येते. आपल्याच घरच्या माणसांविषयी आपल्याला द्वेष वाटतो. ह्यांना काही समजत नाही, ह्यांना काही कळत नाही, आता सगळं मला सत्य कळायला लागलेलं आहे. मग त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं काम करणं आपल्याला रुचत नाही, पचत नाही, सहन होत नाही. आणि मग आपल्याला आपल्याच घरच्या माणसांचा स्वीकार करता येत नाही, आपल्याच भावा बहिणींचा आपल्याला स्वीकार करता येत नाही, ज्यांच्याबरोबर आम्ही रात्रंदिवस राहतो. पेत्र म्हणतो, माझ्या भावाने माझा किती वेळा अपराध केल्यावर मी त्याला क्षमा केली पाहिजे. आणि पेत्र पुढे म्हणतो 7 वेळा का? म्हणजे 8व्या वेळा जर तू सांगितलं नाही करायची, मग मी सोडणार नाही का? माणसाच्या रक्तात नाही आहे क्षमा करणं, माणसाच्या रक्तात नाही आहे कुणाचा स्वीकार करणं, माणसाच्या रक्तात नाही आहे कुणाला क्षमा देणं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परंतु ह्या वचनातून प्रभू येशू ख्रिस्त केवळ वैऱ्यांना क्षमा करण्याविषयीचा संदेश देत नाही आहे, तर त्याचबरोबर आपल्या जीवनात मरेपर्यंत जो आपण हा येशूमध्ये चालण्याचा प्रवास करणार आहोत, ह्या प्रवासामध्ये अशी पुष्कळ लोक आपल्याला त्रास देतील, पुष्कळ लोक आपल्याला डिवचतील, आपल्याला चांगलं वाटत नाही असं करतील, परंतु अशांचा सुद्धा आपण स्वीकार करावा अशी प्रभू येशूची मनापासून इच्छा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. का करायचा आम्ही स्वीकार? जेव्हा आम्ही पहिल्यांदा येशूकडे येतो, एका दिवसात कोणी पवित्र होत नाही. 1 दिवस सोडा, 1 दिवस फारच कमी आहे. येशूकडे आल्यानंतर माणूस 1 वर्षात पण नाही, 2 वर्षात पण नाही, 5 वर्षात पण तो पवित्र बनत नाही. येशूवर विश्वास ठेवल्यानंतर त्याच्या जीवनात एक प्रक्रिया सुरू होते आणि ती प्रक्रिया असते पवित्रकरणाची, शुद्धीकरणाची. कसलं शुद्धीकरण? माणूस जन्मल्यापासून पापी आहे. बायबल म्हणतं आईच्या उदरात त्याने जन्म घेतला तेव्हापासून तो पापी आहे. आणि हे पाप, जी पाप आम्ही आमच्या जीवनात करत होतो, ती पाप जोपर्यंत आम्ही येशूकडे आलो नव्हतो तोपर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये पुष्कळ पापं केली आणि आमच्या रक्तातच पाप आहे. म्हणून येशूकडे आल्यानंतर आमच्या पापी सवयी लवकर सुटत नाहीत, लवकर बदलत नाही. आम्ही पडत राहतो, आम्ही घसरत राहतो. हालेलुया, 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 हालेलुया,
हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, म्हणून आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की येशूकडे आल्यानंतर आपल्याला कळते पाप झाल्यानंतर आपण क्षमा मागितली पाहिजे. काही चूक झाली तर आपण ताबडतोब देवाकडे जाऊन क्षमा मागितली पाहिजे. मग आपण जातो ना, क्षमा मागतो येशूकडे. बायबलमध्ये म्हटलेलं आहे येशूचं राजासन हे कृपेचं राजासन आहे, दयेचं राजासन आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला क्षमा मिळतेच मिळते. आपण किती मोठी किंवा छोटी चूक केली असेल, पाप केलं असेल, तर येशू आपल्याला क्षमा करतो. येशू आपला स्वीकार करतो. तो आपल्याला भरपूर क्षमा देतो. मग प्रभू म्हणतो, जर मी तुमचा वारंवार स्वीकार करतो, मी जर तुम्हाला वारंवार क्षमा देतो, मी जर तुमच्यावर प्रेम करतो, मी जर तुम्हाला क्षमा करतो, तर तुम्ही तुमच्या वऱ्यांना क्षमा करू नये का? तुम्ही तुमच्या भावाला, तुमच्या नवऱ्याला, तुमच्या मुलीला, तुमच्या मुलांना, तुमच्या शेजाऱ्यांना तुम्ही क्षमा करू नये का? हालेलुया, 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 हालेलुया. काही दिवसांपूर्वीच संपर्काच्या नंबरवर एका माणसाने फोन केला पुण्यावरून. ह्या माणसाच्या जीवनामध्ये मोठं दुःख होतं आणि त्याने त्याचं दुःख सांगायला सुरुवात केली. तो बोलताना असं वाटत होतं की रडतोय. जशा स्त्रिया रडतात तसं तो रडत नव्हता, पण त्याच्या बोलण्यातून त्याचं दुःख व्यक्त होत होतं. आणि त्या माणसाने सांगितलं, काही वर्षांपूर्वी माझ्या हातून एक पाप घडलं. येशूवर हा माणूस विश्वास ठेवतो. पाप घडल्यानंतर त्याला जाणीव झाली की मी चुकलो आहे, माझ्याकडून पाप घडलेला आहे. त्याने प्रभू येशूकडे पश्चाताप केला, क्षमा मागितली आणि प्रभूला सांगितलं, प्रभू मला माफ कर, ह्यापुढे मी हे पाप करणार नाही. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याने हे सगळं कबूल केलं, पश्चाताप केला आणि आपल्या बायकोकडे जाऊन त्याने आपलं हे पाप कबूल केलं, तिच्यासमोर पण कबूल केलं, ह्या आशेने की माझी बायको मला क्षमा करेल आणि मी एक नवीन सुरुवात करीन. जेव्हा त्याने जाऊन तिला हे पाप सांगितलं, तिचं मन, तिचं तोंड उतरलं. ती तेव्हा काही बोलली नाही, पण हळूहळू तिच्या वागण्यातून, तिच्या बोलण्यातून, तिच्या जगण्यातून त्याला हे दिसून आलं की माझ्या बायकोने मला क्षमा केलेली नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि आज त्या घरामध्ये भयानक अशांतीचं, अस्वस्थतेचं वातावरण सुरू आहे. हा भाऊ फोनवरून बोलताना म्हणाला, मला आता जगायला वाटत नाही आहे, मी काय करू, मी काय करू, मला जगायला वाटत नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक क्षमाहीनता, दुसऱ्यांना क्षमा न करण्याचा जो हा स्वभाव आहे तो भयानक आहे. हा माणसाच्या जीवनाला लागलेला मोठा रोग आहे. मोठा रोग आहे, ज्या रोगामुळे आज अगणित आत्मे ह्या जगामध्ये पिळलेले आहेत, अगणित आत्मे. आणि ह्या रोगामुळेच सैतानाने आज माणसांना घट्ट बांधून ठेवलेलं आहे आणि त्याच्या हातातून ते सुटत नाही आहेत, कारण त्यांना माहीत नाही आहे की आम्ही का बंधनात आहोत. आज त्या बाईने जर तिच्या नवऱ्याला क्षमा केली असती तर आज त्याने जीवन संपवायचा निर्णय घेतला नसता. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्याला क्षमा करत नाही तेव्हा काय होतं, त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये अशांती असते, अस्वस्थता असते, तिचं मन रुष्ठ बनते, ती कुणाला क्षमा करू शकत नाही आणि त्यामुळे तिचं तर नुकसान होतेच, तिच्या हृदयात अशांती येतेच, परंतु ती अशांती, ती अस्वस्थता, ती बेचैनी तिच्याद्वारे त्या घरामध्ये पसरायला लागते. कारण ती असं वागत असते, बोलणार नाही, राग करणार, मनात कडवट पण ठेवणार आणि मग तिचा त्या वागण्याचा परिणाम तिच्या घरच्या लोकांवर होतो, आजूबाजूच्या परिसरावर, आजूबाजूच्या वातावरणावर होतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ह्या वचनाद्वारे आपल्याला सांगत आहे की आपण आपल्या प्रत्येक वैऱ्याला आपण नेहमीच क्षमा करत राहिलं पाहिजे. मग आपल्या घरात जी आपल्याबरोबर राहणारी माणसं असतात ते आपले वैरी असतात का? वैरी नसतात, पण त्यांचा कोणता तरी एखादा गुण आपल्याला आवडत नाही, त्यांचं वागणं आपल्याला पचत नाही, पटत नाही, आपल्याला जसं वाटतं तसं ते करत नाहीत, मग आपण त्यांचा स्वीकार नाही करायचा. बायबल म्हणतं, येशू ख्रिस्ताने देवाच्या गौरवाकरिता जसा तुमचा आणि माझा स्वीकार केला तसा आपणसुद्धा एकमेकांचा स्वीकार केला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया.
आपण एकमेकांचा स्वीकार केला पाहिजे आणि सगळ्यांना क्षमा करत राहिलं पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तरच आपण त्या दुष्टाच्या बंधनात अडकणार नाही. किती लोक प्रार्थनेला येतात आणि म्हणतात आम्ही वर्षानुवर्षीकडे प्रार्थनेला येतो, पण अजून आम्हाला आजारमुक्तीचा अनुभव मिळत नाही आहे, अजून आमची प्रार्थना ऐकली जात नाही आहे. का नाही देव मला बरं करत, का नाही मला मुक्ती मिळत? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कदाचित हे कारण तुमच्या जीवनात असू शकते. शोधा अशी कोण व्यक्ती तुमच्या जीवनात आहे. शोध करा अशी कोणती व्यक्ती तुमच्या जीवनात आहे की जिच्यासाठी तुमचं मन कडवट आहे. कदाचित मोठा राग नसेल, पण नुसता कडवटपणा भरलेला आहे. हृदय जर आपलं शुद्ध नसेल, हृदय जर आपलं साफ नसेल, तर सैतानाला आपल्या जीवनामध्ये कार्य करायला संधी असते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबलमध्ये जगाच्या शेवटाची अनेक चिन्हे दिलेली आहेत, अनेक चिन्हे दिलेली आहेत. त्यामधलं मुख्य चिन्ह मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूने दिलेलं आहे. स्वतः प्रभू येशू म्हणाला, अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंड होईल. अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंड होणार आहे. हे जगाचे शेवटचे दिवस आहेत आणि आज आपण बघतो आणि ऐकतो की जगामध्ये काय चाललेलं आहे. एका कुटुंबामध्ये सुद्धा आज शांती राहिलेली नाही आहे. 4 माणसं जरी कुटुंबामध्ये असतील तरी त्यांच्यामध्ये भांडणं आहेत, बोलचाल नाही आहे, कुणी कुणावर प्रेम करत नाही. कारण काहीतरी असं होतं, मुलगाच कुठेतरी वाईट मार्गाला असतो, नवराच कदाचित दुसऱ्या बाईच्या मागे असतो, बायकोच कुठेतरी दुसऱ्या मार्गाला गेलेली असते. मग हे वागणं, हे करणं एकमेकांना सहन होत नाही. आणि बायबल म्हणतं की प्रेम जर थंड झालं तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण फार मोठ्या धोक्यात येतो. आपल्या हृदयात जे प्रेम आहे आपल्या नातेवाईकांविषयी, आपल्या शेजाऱ्यांविषयी, आपल्या भावा बहिणींविषयी, हे प्रेम आपल्या हृदयात आपण जपून ठेवलं पाहिजे. कारण जिथे प्रेम आहे तिथेच दया आहे, तिथेच क्षमा आहे, तिथेच स्वीकार करण्याची वृत्ती आहे, तिथेच तुम्ही दुसऱ्यांचा स्वीकार करू शकता, तिथेच तुम्ही दुसऱ्यांना माफ करू शकता. जिथे प्रेम नाही तिथे काय आहे? राग, जेलसी, क्षमा न करण्याची वृत्ती, सूड घेण्याची वृत्ती, हे सगळे वाईट गुण त्या सैतानाचे आहेत. आणि आपण त्यामध्ये असावं अशी देवाची इच्छा नाही आहे. विशेष करून आपण जे येशूवर विश्वास ठेवणारे, त्या आपल्याविषयी प्रभूची इच्छा आहे की आपल्या हृदयात ही घाण नसावी, आपल्या हृदयात ही घाण नसावी. तर आपलं हृदय देवाच्या प्रेमाने आणि शांतीने, दयेने नेहमीच भरलेलं असावं. हालेलुया, 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 हालेलुया. काही वर्षांपूर्वीची ही साक्ष आहे, प्रार्थना केंद्रामध्ये घडलेली साक्ष आहे. तुम्ही काही लोकांनी ऐकली पण असेल, ब्रदरांच्या प्रवचनात मी ही साक्ष ऐकलेली आहे. एक माणूस 5 दिवसांच्या शिबिरासाठी आलेला होता आणि तो स्वतः नव्हता आलेला, त्याच्या मित्राने त्याला आणलेलं जबरदस्तीनं. कारण त्याच्या जीवनामध्ये एक समस्या होती. त्याचा त्याच्या आईवडिलांबरोबर आणि बहिणीबरोबर प्रॉपर्टीवरून वाद सुरू होते त्यांच्यामध्ये. आणि त्या कारणामुळे ह्या माणसाच्या मनात आपल्या आईवडिलांविषयी आणि बहिणीविषयी प्रचंड राग होता. इतका राग की ह्या माणसाने आईवडिलांचा आणि बहिणीचा खून करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा माणूस जेव्हा या मित्राबरोबर प्रार्थना केंद्रात शिबिरासाठी आला तेव्हा त्याने शिबिरामध्ये भाग घेतला. त्याचं मन लागत नव्हतं, पण त्याचा जो मित्र होता तो त्याच्यासाठी प्रार्थना करत होता की प्रभू, हा भयानक स्थितीमध्ये आहे, ह्याचं मन तू बदल, ह्याचं हृदय तू बदल, ह्याच्यावर तू कृपा कर. आणि 5 दिवसांचं शिबिर होतं. सोमवार गेला, मंगळवार, बुधवार गेला. 2 दिवशी, मंगळवार आणि बुधवार, ह्या 2 दिवशी प्रार्थना व्हायच्या. त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पापांचा पश्चाताप करून क्षमा करायला सांगितली गेली, पण ह्या माणसाने काही क्षमा केली नाही. आणि मग 4था दिवस जेव्हा पवित्र आत्म्याची प्रार्थना व्हायची, त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पापांचा पश्चाताप करून क्षमा करायला सांगितलं जायचं. पण तो हा माणूस म्हणतो मी क्षमा करणारच नाही, मी क्षमा करणारच नाही, मी सूड घेणार, मी त्यांचा खून करणार, कारण त्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या मित्राची कदाचित प्रार्थना त्याच्यासाठी कामाला आली.
प्रार्थना सुरू असताना त्याच्यावर देवाची अशी दया झाली की डोळे बंद असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि तो रडत रडत देवाला म्हणाला, हे देवा, मी माझ्या आईवडिलांना आणि बहिणीला मी क्षमा करते तुझ्या नावाने. मी त्यांचा स्वीकार करतो, मी त्यांच्याशी बोले नाही, मी त्यांना क्षमा करतो. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीनं, आणि त्या क्षणाला स्वर्गातून शांती त्याच्या हृदयात उतरली. आणि माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीनं, त्याच्या मनामध्ये जो खून करण्याचा विचार सैतानाने टाकलेला होता, तो विचार प्रभू येशूने त्याच्या मनातून पूर्णपणे काढून टाकला. हालेलुया, 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 हालेलुया. जर त्या माणसाने खून केला असता तर काय झालं असतं? आईवडिलांचा तो खून झालाच असता, बहिणीचा पण झाला असता, पण हा वाचला असता का? हा पण जेलमध्ये जाऊन पडला असता, त्याला पण फाशीची शिक्षा झाली असती. म्हणजे त्यानंतर त्याचं कुटुंबही बर्बाद झालं असतं. किती नुकसान, किती बर्बादी. सैतानाला हेच हवं आहे. परंतु माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीनं, प्रभू येशूकडे आल्यानंतर आपल्याला कृपा मिळते, त्याच्याकडून दया मिळते, क्षमा मिळते. आपण ती घ्यावी आणि दुसऱ्यांना पण द्यावी. स्वतः क्षमा मिळवायची, स्वतः पापक्षमा मिळवायची, आणि आपण मात्र आपल्या वैऱ्यांना सोडायचं नाही. त्यांच्याबद्दल राग मनात ठेवायचा. राग हे भयानक बंधन आहे. राग हे भयानक बंधन आहे माणसाच्या जीवनातलं, आणि ह्या एका बंधनामुळेच आज सैतान माणसाला बांधून ठेवत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता काही दिवसांपूर्वीच एक साक्ष होऊन गेली. एका भावाने साक्ष दिली की त्याच्या मनात त्याच्या एका नातेवाईकांसाठी राग होता, आणि तो राग त्याचा निघत नव्हता. म्हणजे इतका राग होता की त्या नातेवाईकाचं तोंडही त्याला पाहावंसं वाटायचं नाही. त्याचं नुसतं नाव जरी घरात निघालं तरी त्याला चीड भरायची. आणि जेव्हा तो इथे प्रार्थनेला यायला लागला तेव्हा त्याला समजलं की हे पाप आहे, हे वाईट आहे. कुणासाठी मनात राग बाळगणं हे चुकीचं आहे. मग तेव्हा त्याने इकडे प्रार्थनेला आल्यानंतर त्या माणसाला क्षमा केली, त्या नातेवाईकाला. परंतु तो म्हणतो की जेव्हा मी घरी जायचो तेव्हा मला त्या नातेवाईकाविषयी जर कोणी घरात पुन्हा नाव त्याचं काढलं की मला पुन्हा राग यायचा, पुन्हा मला चीड यायची. असंच व्हायचं. प्रार्थनेला आल्यानंतर क्षमा द्यायचो, पण तो घरी गेल्यानंतर मला पुन्हा तसंच वाटायचं. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीनो, परंतु ह्या माणसाने प्रभू येशूकडे प्रार्थना केली की प्रभू, मी त्याला पूर्ण क्षमा द्यावी म्हणून तू माझ्या जीवनात कार्य कर, माझं हृदय बदल. आणि एक दिवस असा आला की तोच नातेवाईक त्यांच्या घरी काही दिवसांसाठी राहण्यासाठी येणार होता. हे जेव्हा त्याने ऐकलं तेव्हा तो एकदम अस्वस्थ झाला. आता मी काय करू? ज्याचं मी तोंड बघू शकत नाही, तो माझ्या घरात काही दिवस येऊन राहणार, मी कसा राहू त्याच्यासमोर? त्याने प्रभू येशूकडे प्रार्थना केली, प्रभू असं कर की तू त्याचं पण हृदय बदल, आणि जेव्हा आम्ही आमने सामने येऊ तेव्हा त्याने माझा स्वीकार करावा, आमच्या दोघांमध्ये समेट व्हावा, असं करतो. आणि माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीनो, प्रभू येशूने या माणसाची प्रार्थना ऐकली. आणि जेव्हा तो माणूस, तो नातेवाईक त्यांच्या घरी आला, आणि ज्या दिवशी आला घराची पायरी चढून तो घरात आला, हा माणसाचं मनामध्ये अस्वस्थता चालू होती, कसं त्याच्याशी सामोरे जायचं. परंतु चमत्कार असा झाला की जो नातेवाईक एवढी वर्षे झाले ह्या माणसाशी बोलत नव्हता, तोच नातेवाईक समोरून त्याने त्याला विचारपूस त्याची केली. आणि इतकंच नाही, त्याने त्याच्या मिठीत पण घेतलं आणि त्याने चांगली विचारपूस केली. आणि त्या दिवसापासून त्या दोघांमध्ये समेट झाला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लक्षात घ्या, जोपर्यंत आपलं जीवन आहे, जोपर्यंत येशूमधला हा आपला प्रवास आहे, शेवटपर्यंत आपल्याला प्रवासामध्ये चालायचं आहे. आणि या प्रवासामध्ये आपणसुद्धा पडणार आहोत. कारण ही जी प्रक्रिया चालू आहे आपल्यापासून पाप काढून टाकण्याची, जी येशू करत आहे, पण ते पाप आपल्यातून काढून टाकत असताना आपणसुद्धा पडणार, उठणार. आपलंही पडणं उठणं चालू असते. म्हणून आपण स्वतःला असं समजू नये की मी मोठा पवित्र आहे, येशूवर मी विश्वास ठेवतो म्हणजे मी चांगला आहे, मी देवाची सेवा करतो म्हणजे मी चांगला आहे. नाही, आपल्यामध्येही पाप आहे. पाप जेव्हा आम्ही येशूवर विश्वास ठेवणार, हळूहळू येशूमध्ये वाढत जाणार, येशूकडे प्रार्थना करत जाणार, वचन वाचत जाणार, प्रार्थनेला येत जाणार, तसतसं आमच्यातल्या पापी सवयी, आमचे दुर्गुण कमी कमी होत जाणार. पण एका दिवसात आम्ही पवित्र होणार नाही आहोत. परंतु आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की जरी आम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे तरी आम्ही पूर्णपणे पवित्र नाही आहोत. आम्ही पण पडतो,
आम्हाला पण जशी कृपेची गरज आहे, आम्हाला पण जशी क्षमेची देवाकडून गरज आहे क्षमा मिळवण्याची, त्याच्या प्रेमाची, त्याच्या क्षमेची गरज आहे, तशी आमच्या भावा बहिणींनासुद्धा, आमच्या शत्रूंनासुद्धा, आमच्या नातेवाईकांनासुद्धा आम्ही क्षमा देण्याची गरज आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या वचनातून प्रभू आपल्याला हा संदेश देतोय की आपण क्षमा करावी. आणि विशेषतः जे आपले शत्रू नाही आहेत, आपलेच नातेवाईक, आपलीच भावंडं, पण त्यांचे काहीतरी गुण आपल्याला पचत नाहीत, त्यांची वागणी आपल्याला जी सहन होत नाहीत, अशांनासुद्धा आपण क्षमा करायची आहे. आणि ही क्षमा देणं फार कठीण आहे. ह्यासाठी जर तुम्हाला कठीण जात असेल तर तुम्ही येशूकडे प्रार्थना करा की प्रभू माझं हृदय बदल, माझं हृदय तुझ्या प्रेमाने भर. शेवटच्या काळाचं चिन्ह आहे प्रेम थंड होणं. आपल्या हृदयातलं प्रेम थंड होता कामा नये, तर प्रेम वाढलं पाहिजे. कोणी आपलं किती वाईट केलं तरी आपण त्यांना क्षमा केली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर असताना त्याने आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केली. का क्षमा केली? क्षमा जर त्याने दिली नसती तर, क्षमा दिली नसती तर कदाचित आज आपल्यापर्यंत त्याची सुवार्ता आली नसती आणि पुढे तारणकार्य पूर्णही झालं नसतं. कारण देव पितेची इच्छा होती की त्याने त्याच्या वैऱ्यांना क्षमा करावी, आणि त्यांनी क्षमा केली म्हणून आज जगभर प्रत्येक माणूस येशूवर विश्वास ठेवत आहेच. परंतु ही कृपा प्रत्येक आत्म्याला मिळत आहे क्षमा करण्याची. ही कृपा प्रत्येक व्यक्तीला मिळत आहे. जेव्हा आम्ही अंधारात होतो, पापात होतो, तेव्हा आम्हाला क्षमा करणं कठीण जात होतं. परंतु येशूकडे आल्यानंतर कसं आम्हाला सोपं जातं? ही आमची ताकद नाही आहे, ही आमची क्षमता नाही आहे, ही प्रभू येशूची ताकद आहे, प्रभू येशूचं सामर्थ्य आहे. त्याने ते क्रूसावर दाखवलं, त्याने ते केलं, सिद्ध केलं. आणि म्हणून आज माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही येशूवर विश्वास ठेवल्यामुळे ती कृपा आमच्यातही उतरते आणि आम्हीसुद्धा दुसऱ्यांना क्षमा देऊ शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या मोठमोठ्या वैऱ्यांना क्षमा केली असेल, पण आत्ता पण तुमच्या जीवनामध्ये अशी काही माणसं आहेत ज्यांनी तुमचं फारसं नुकसान केलेलं नाही आहे, पण कुठेतरी तुमचं मन नाराज आहे, कडवट आहे किंवा दुःखी आहे. अशांनासुद्धा क्षमा करा, अशासाठी की आपण शुद्ध राहावं, आपलं हृदय स्वच्छ राहावं, आपलं मन स्वच्छ राहावं, जेणेकरून देवाची कृपा आपल्या जीवनातही यावी. आणि जी माणसं तुम्हाला आवडत नाही त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, त्यांचं जीवन बदलावं, त्यांच्याही सवयी बदलाव्या, जेणेकरून तुमच्या प्रार्थनेने त्यांच्या जीवनातही देवाची कृपा उतरेल आणि सगळ्यांनाही देवाची कृपा, आशीर्वाद आणि क्षमा मिळेल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तर तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा, आणि तेथे हात ठेवणे शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा की प्रभू येशू मला आत्ताच बरं करेल. विश्वास ठेवा की तो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखात आणि समस्येत कार्य करेल आणि तुम्हाला मुक्त करेल. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या. हे महान स्वर्गीय पित्या, ह्या क्षणाला ज्यांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्या सर्वांसाठी मी तुला विनंती करते की त्यांच्या जीवनावर तू स्वर्गातून मोठी कृपा पाठव आणि त्यांच्या जीवनात तुझं महान प्रेम, तुझं महान सामर्थ्य प्रकट कर आणि त्यांना आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या पवित्र नावाने तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील अंधाराची सर्व शक्ती प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. सैतानाची सर्व बंधने तुमच्या जीवनातून आणि कुटुंबातून पूर्णपणे नष्ट होत. सर्व अशुद्ध आत्म्यांनो, प्रभू येशूच्या पवित्र नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यामध्ये शिरू नका. प्रभू येशूच्या महान आनंदाने आणि महान शांतीने तुमचे अंतःकरणे भरून जाओत आणि प्रभूच्या महान आशीर्वादाने तुमचं जीवन भरून जाओ. आमेन.